नमस्कार. आज आपण डेफिनेट इंटिग्रल हा चॅप्टर सुरू करणार आहोत. काल आपण रिव्हिजन ऑफ इंडिफिनिट इंटिग्रल ते घेतलं. आता आपण चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. पण सुरुवात करण्याच्या अगोदर डेफिनेट इंटिग्रल आपण त्याला डिनोट कशाने करणार, तर सिंपल इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स ते असणार आहे. वेअर बी इज अप्पर लिमिट अँड ए इज लोअर लिमिट. आता काल पण आपण म्हटले की डेफिनेट इंटिग्रेशन सॉल्व करण्याच्या दोन मेथड्स त्यांनी आपल्याला दिलेले आहे. त्यातली पहिली लिमिट ऑफ सम होती, जी की ह्या वर्षी ड्रॉप केलेली आहे, आणि दुसरी जी आहे ती आपण इनडिफिनाइट इंटिग्रेशनने सॉल्व करणार आणि नंतर अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट पुट करणार त्याच्यामध्ये. मग आता त्याच्यासाठीच फंडामेंटल थेरम ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन तर ते सॉल्व कसं करणार, तर सिंपल आपल्याला जर एखादी फंक्शन दिलं आहे इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स, हे इनडिफिनिट इंटिग्रेशन आहे. तर याचं जे इंटिग्रल ह्या एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन सपोज काहीतरी आलेलं आहे, तर फाय ऑफ एक्स म्हणणार आपण त्याला, फाय ऑफ एक्स प्लस सी. आता आपल्याला याचं इंटिग्रल माहिती आहे. मग नंतर आपण जर याचं इंटिग्रेशन म्हटलं फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स, तर ते काय येईल, तर फाय ऑफ एक्स फ्रॉम हा अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट आपण त्याला असं लिहिणार. आणि हे सॉल्व करायचं म्हटलं तर एक्सच्या जागी अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करा, म्हणजे फाय ऑफ बी मायनस फाय ऑफ ए. आता काही जर म्हणतील की तो प्लस सी का नाही लिहिला आपण, तर सिंपल फाय ऑफ एक्स प्लस सी, तर प्लस सी नंतर हा मायनस येईल म्हणजे मायनस सी, प्लस सी मायनस सी तो झिरो होऊन जातो, म्हणून तो आपण याच्यामध्ये सी लिहत नाही डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये. आपण आता ह्याच मेथडने सॉल्व करणार आहे. इनडिफिनिट इंटिग्रेशन अगोदर त्यातलं सॉल्व करून घ्यायचं, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट टाकून व्हॅल्यू काढायची. तर एक्झाम्पल्स आपण त्याच्यावरचे घेऊ डेफिनेट इंटिग्रलवरचे. तर पहिलं एक्झाम्पल आपण घेऊ इंटिग्रेशन फ्रॉम 4 to 9 1/√x इंटू डी एक्स. आता मी काल काय म्हटलं होतं की अल्जेब्रिक फंक्शन यांना फंक्शननुसार समजून घ्यायचं की हे दिलेलं जे इंटिग्रल आहे तो कोणतं फंक्शन ते ध्यान ठेवायचं फक्त. तर 1/√x म्हणा, किंवा तुम्हाला त्यांनी 1/√x पण दिलं असतं, किंवा हेच इंटिग्रल त्यांनी तुम्हाला वर दिलं असतं √x, किंवा √x पण दिलं असतं, किंवा x⁻³ किंवा 1/x³ हे सुद्धा दिलं असतं. म्हणजे सिंपल 1/√x असू द्या, किंवा 1/√x असू द्या, किंवा √x किंवा √x असू द्या, ह्या सगळ्या काय एक्सच्या पॉवर्स आहेत, म्हणजे x⁻n. मग आपण त्याला त्याच्यामध्ये अगोदर कन्वर्ट करू. म्हणजेच हा जो 1/√x आहे 4 to 9 इंटिग्रल फ्रॉम 1/√x डिनॉमिनेटरला आहे, म्हणजे ती पॉवर मायनस असणार आहे, तर त्याला आपण 1/x⁻² असं लिहा इंटू डी एक्स. त्यालाच आपण कसं लिहिणार 1/x⁻². तर त्याला आपण फ्रॉम 4 to 9 याला आपण x⁻² इंटू डी एक्स लिहू शकतो, x⁻² इंटू डी एक्स. आता हे झालं इंटिग्रल ऑफ द फॉर्म इंटिग्रेशन ऑफ x⁻n इंटू डी एक्स. काय तर x⁻n+1/n+1 प्लस सी, म्हणजे पॉवर एकने वाढवून त्याला डिवाईड करायचं त्याच पॉवरने. म्हणजेच काय येईल ते x⁻−1/2 + 1/−1/2 + 1 फ्रॉम 4 to 9 असतील. मग आता x⁻- हा +1 एकातनं अर्धा गेला म्हणजे किती येईल तो x⁻1/2 येईल, अपॉन हा पण तुमचा 1/2 फ्रॉम 4 to 9.
आणि आता हे सॉल्व करा. हा 1/2 हा वर जाईल म्हणजे 2 झाला आणि x⁻1/2 म्हणजे √x आपण लिहिणार त्याला √x आणि हा 4 9 इथपर्यंत आपण आले. आता काय करा, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट पुट करा. म्हणजेच अगोदर अप्पर लिमिट म्हणजे √9 आणि मायनस लोअर लिमिट म्हणजे √4. 2 √9 म्हणजे 3 आणि हा तुमचा आला 2. 3 - 2 1 म्हणजे फक्त ॲन्सर आलं तुमचं 2 आलं तुमचं ॲन्सर. ठीक आहे. आता अशा प्रकारे काय तुमचे किती एक्झाम्पल येऊ दे अल्जेब्रिक फंक्शनवरचे 1/मध्ये असू द्या वगैरे ते तुम्ही सॉल्व करू शकतात. याला यूज करायचा फॉर्म्युला x⁻n × dx चा. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 बघा. इंटिग्रेशन फ्रॉम -2 to 3 1/x + 5 × dx इक्वल्स टू आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता आपण एकच एक्झाम्पल घेऊ पण त्याच्या अल्टरनेटिव्ह कोणकोणते एक्झाम्पल शकते ते पण आपण बघणार आहे. आता 1/x + 5 आहे त्याच्याऐवजी 1/2x + 5 हे सुद्धा दिलं शकतं × dx किंवा 1/x + 5 दिले तर 1/x² + 5 हे सुद्धा दिलेलं असतं किंवा 1/√x² + 5 हे सुद्धा दिलेलं असतं अंडररूटमध्ये किंवा प्लस मायनस घेऊन टाका. ठीक आहे. मग आता हे जर सॉल्व करायचं म्हटलं तर हा ध्यान ठेवा हा आहे तुमचा लिनियर फॅक्टर आहे. जेव्हा 1/n एखादी लिनियर फॅक्टर असेल किंवा सिंपल इंटिग्रेशन ऑफ 1/x काय येतं 1/x × dx तर ते काय येतं log of x येतो आणि प्लस सी हे तेच आहे असं नाही फक्त एक्सच्या जागी x + 5 आलेला आहे. मग त्या x + 5ला तुम्ही y म्हणू शकतात म्हणजे 1/y × dy त्याचं इंटिग्रेशन ते पण log of y येईल. log of y इथं y ची किंमत x + 5 दिलेली आहे. आता हेच 2x + 5 होते पण तर ए काय म्हटलं तो याला आपण t पुट करून टाका 2x + 5 म्हणजे 2 याचं इंटिग्रेशन आलं असतं तुमचं 2 आलं असतं 2 dt मग तो 2 आपण ॲडजस्ट केला असता. हे x² + -5 तर हा तुमचा 1/x² + a² हा फॉर्म्युला तो वापरावा लागेल किंवा मायनस किंवा तेच a² - x² आणि हा इथं तुम याला सॉल्व करताना 1/√x² + a² हा फॉर्म्युला असे हे तुमचे 6 फॉर्म्युले आहेत तेवढे ते ध्यान ठेवायचे आणि एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करू शकतात. आता आपण हे एक्झाम्पल सॉल्व करणार आहे 1/x + 5. आता 1/x + 5 हा काय लिनियर फॅक्टर आहे म्हणजे ज्याप्रमाणे 1/xचं इंटिग्रेशन येतं log of x + c तेच याचं पण येईल इंटिग्रेशन म्हणजे याचं इंटिग्रेशन तुमचं काय येईल log of x + 5 आणि फ्रॉम -2 to 3 इंटिग्रेशन त्याचं ते आलं. आता लिमिट इंटिग्रेशन सॉल्व झालं इनडिफिनिट इंटिग्रेशन. आता डिफिनिट सॉल्व करा म्हणजे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट पुट करा म्हणजेच log of mod of x च्या जागी 3 + 5 आणि मायनस log of x च्या जागी -2 + 5 आणि एवढं सॉल्व करा काय येईल log of 8 आणि मायनस 5 - 2 म्हणजे log of 3 हा काय log of m - log of n log of m - log of n काय असतं जेव्हा 2 log मायनसमध्ये असतील तेव्हा म्हणजे दुसरा लॉग मायनसमध्ये प्लसमध्ये असतात तर मल्टिप्लाय झालेस ते डिवाइड आणि मायनस असल्यामुळे डिवाइड जातील म्हणजे log of 8/3 हे तुमचं ॲन्सर. इथं आपण लॉ ऑफ कोशंट यूज केला log of 8/3. ठीक आहे. आता अल्जेब्रिकमधला फॅक्टरमधला आला हा 1/x + 5 1/x² + 5 सुद्धा असू शकतो 1/x² - 5 सुद्धा असू शकतो 1/2x + 5 सुद्धा असू शकतो 1/√x² + 5 1/√x² - 5 हा सुद्धा असू शकतो. अशा प्रकारे आपण 4-5 एक्झाम्पल याच्यामध्येच क्लिअर केले. क्वेश्चन नंबर 3 बघा.
इंटिग्रेशन फ्रॉम 2 to 3 x अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू डी एक्स. आता वर न्यूमरेटरला एक्स दिलेला आहे. आता याच्यामध्ये एक्झाम्पलमध्ये चेंजेस काय होऊ शकतात. 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 1 हे सुद्धा येऊ शकतो. नंतर हेच 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 हे सुद्धा येऊ शकतो. आणि हेच अंडररूटमध्ये पण असतील. 1 अपॉन अंडररूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 आणि 1 अपॉन अंडररूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. ठीक आहे. याचं इंटिग्रेशन तुम्ही टॅन इनव्हर्स ऑफ एक्स वगैरे जे आहे ते येऊन जाईल तुमचं 1 अपॉन ए इंटू टॅन इनव्हर्स ऑफ एक्स अपॉन ए. इथं 1 आहे म्हणून तर आपण 1 अपॉन ए काही दिलेले 1 अपॉन 1 1च असणार. आता इथं एक्स दिलेला आहे वर. आता सबस्टिट्यूशन मेथड कधी यूज करायची हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. तर बघा मी काय म्हटलं होतं जेव्हा जेव्हा डिनॉमिनेटर असेल तर डिनॉमिनेटरला बघायचं अगोदर ह्या डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह वर आहे का तेवढं बघायचं. ठीक आहे. तर एक्स स्क्वेअर मायनस 1 याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल ते पण बघा. ठीक आहे. आता यांनी फक्त एक्स दिलेला आहे त्याच्याऐवजी त्यांनी एक्स स्क्वेअरसुद्धा दिला असता. म्हणजे एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 1 असा. आता एक्स स्क्वेअर मोठा आहे का एक्स स्क्वेअर मायनस 1 मोठा आहे. तर हा एक्स स्क्वेअर मोठा आहे. मग एक्स स्क्वेअर मोठा असला म्हटलं म्हणजे काय तो त्याला काही ना काही तो भागणारच आहे. म्हणजे आपण याला असं लिहू शकतो एक्स स्क्वेअर मायनस 1 आणि प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 1. म्हणजे हे सॉल्व करताना एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 1 आणि प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 1 असं ते आलं असतं जर एक्स स्क्वेअर असता तर. याच्याऐवजी एक्स स्क्वेअर प्लस 1 करू शकता तुम्ही. एक्सच्या जागी एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन हा एक्स स्क्वेअर मायनस 1 हा पण असता. मग आपण पुन्हा ॲडजस्टमेंट केली असते. एक्स स्क्वेअर आहे खाली डिनॉमिनेटर एक्स स्क्वेअर मायनस 1 आहे तर एक्स स्क्वेअर मायनस 1 आणला म्हणजे तिकडे प्लस 1 करलं म्हणजे प्लस 2 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 1 असा तो आला असता. याची किंमत किती 1 आहे म्हणजे 1 प्लस 2 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 1 हे त्याचं इंटिग्रेशन आलं असतं. ठीक आहे. अशा प्रकारे ते किती येऊ दे तुम्ही एक्स क्यूबसुद्धा असता तर आपण त्याला केलं असतं डिवाईड करून वगैरे सॉल्व केलं असतं. आता एक्स अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 1 याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल. एक्स स्क्वेअर मायनस 1चा डेरिव्हेटिव्ह काय तो एक्स स्क्वेअर मायनस 1 याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल तर तो येईल तुमचा 2x. पण वर त्यांनी आपल्याला फक्त x दिलेला आहे. मग आपण ॲडजस्टमेंट करून घेऊ कारण की 2 आहे तो नंबर आहे. नंबर आपण ॲडजस्ट करू शकतो. 2/2 म्हणजे 1ला आपण 2/2 लिहू शकतो. ठीक आहे. आपण आता हा क्वेश्चन सॉल्व करू. एक्स अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 1. तर एक्स स्क्वेअर मायनस 1 हा डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह काय तो ते बघा. तर एक्स स्क्वेअर मायनस 1चा डेरिव्हेटिव्ह येईल 2x. ठीक आहे. तर 2x पाहिजे वर तर फक्त x दिलेला आहे म्हणजे 2ची कमतरता आहे. मग आपण तो 2 ॲडजस्ट करू शकतो म्हणजे त्याला आपण असं लिहू शकतो हा 2 to 3 एक्स स्क्वेअर मायनस 1 तर याचा डेरिव्हेटिव्ह येतो 2x म्हणजे हा 2x. इथं x होता इथं 2x आला म्हणजे हा 2 मल्टिप्लाय झाला. मग आपण याला डिवाईड करून टाका इंटू dx. आता याचं इंटिग्रेशन काय येईल 1/2 आणि डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला आहे म्हणजे इंटिग्रेशन लॉगमध्ये येईल म्हणजे लॉग ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 आणि लिमिट तुमच्या त्यातील फ्रॉम 2 to 3. आपण इथे यूज केला फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स इक्वल्स टू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स येतो म्हणून किंवा लॉग ऑफ डिनॉमिनेटर जो असणार तो त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो म्हणून. आता याची किंमती टाका 1/2 काही लॉग ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजे 3 स्क्वेअर मायनस 1 आणि मायनस लॉग ऑफ 2 स्क्वेअर मायनस 1. व्हॅल्यूज पुट करा. लॉग ऑफ 3 स्क्वेअर मायनस 1 म्हणजे 9 मायनस 1 8 आणि मायनस 4 मायनस 1 3 म्हणजेच लॉग ऑफ 3. 1/2 लॉग ऑफ 8 मायनस लॉग ऑफ 3 मागच्या एक्झाम्पलमध्ये म्हणजेच लॉग ऑफ 8/3 हे तुमचं ॲन्सर.
ठीक आहे. फक्त ध्यान ठेवा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर असला तर डिनॉमिनेटरला अगोदर बघून घ्या डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह वर आलेला आहे का. जर आलेला आहे पण थोडाफार सिमिलर आहे मग नंबरची ॲडजस्टमेंट आहे का तर नंबरची ॲडजस्टमेंट जर करून होत असलं तर तसंही करू शकता. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण जवळपास 4 ते 5 एक्झाम्पल बघितले कसे कसे येतील ते. एक्स अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 1 आहे. एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1, एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 1 असू शकतो. एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 हा सुद्धा असता एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1. ठीक आहे. 5x दिला असता म्हणजे 5x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 हा सुद्धा दिला असता इंटिग्रेशन फ्रॉम 5ची आपल्याला आवश्यकता नाही आपण 5 बाहेर घेतला असता. याचा डेरिव्हेटिव्ह काय 2x आहे म्हणजे हा 2 म्हणजे आपण याला 2ने डिवाईड केलं असतं असं ते आलं असतं ॲडजस्टमेंट करून. ठीक आहे. आता याचे ते बरेचसे एक्झाम्पल तुमचे येतील. एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1. क्वेश्चन नंबर 4 बघा. इंटिग्रेशन फ्रॉम π/4 टू π/2 √1 मायनस साईन 2x इंटू dx. आता यातही अजून चेंजेस. ठीक आहे. आता 1 मायनस साईन 2x दिला √मध्ये तर तुम्हाला √मध्ये 1 प्लस साईन 2x हा सुद्धा दिला असता √1 प्लस साईन 2x. किंवा याच्याऐवजी अजून दिला असता 1 मायनस कॉस 2x आणि √1 प्लस कॉस 2x. असे एकूण 4 एक्झाम्पल. हे दोन्ही सारखे असतील आणि हे दोन्ही सारखे सॉल्व करतील. 1 मायनस कॉस 2x आणि 1 प्लस कॉस 2x. कॉस 2 थिटाचे फॉर्म्युले वापरा. 1 मायनस कॉस 2 थिटा काय येतो 2 साईन स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस कॉस 2 थिटा येतो 2 कॉस स्क्वेअर थिटा. तर कॉस स्क्वेअर थिटा येतो आहे साईन स्क्वेअर थिटा येते म्हणजे तो रूट कॅन्सल होऊन जाईल आणि तो 2चा √2 असणार आहे. मग ते तुम्ही काढू शकतात साईन आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन. आता यातही 1 मायनस साईन 2x आणि 1 प्लस साईन 2x. आता हे कसं सॉल्व करणार तर हा जो 1 दिला आपल्याला त्यांनी तर 1ला आपण आयडेंटिटी यूज करा. 1 म्हणजेच π/4 टू π/2 √1च्या जागी आपण लिहिणार साईन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स. आता हा जर फक्त साईन एक्स दिला असता √1 मायनस साईन एक्स म्हणजे हा साईन 2 थिटा. ठीक आहे. म्हणजे मी हा जो 1 आहे तर साईन स्क्वेअर एक्स अपॉन 2 आणि कॉस स्क्वेअर एक्स अपॉन 2 लिहिला असता. कारण की या साईन 2xला आपण असं लिहू शकतो 2 साईन एक्स इंटू कॉस एक्स आणि हा इंटू dx आला. आता हा तुमचा फॉर्म्युला आहे a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. काय येईल a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab म्हणजेच काय येईल तो इंटिग्रेशन फ्रॉम π/4 सॉरी हा मायनस असेल इथं मायनस होतं तर मायनस प्लस पण इथं जर प्लस होता आपण तर प्लस लिहिला असता √ काय येईल तो साईन एक्स मायनस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू dx. हा रूट आणि हा स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल म्हणजे फक्त राहील इंटिग्रेशन फ्रॉम π/4 टू π/2 साईन एक्स मायनस कॉस एक्स इंटू dx. मध्ये मायनस साईन आहे मायनस प्लस किती असू द्या ते फंक्शन्स इंटिग्रेशन प्रत्येकाचं निघतं म्हणजे साईन एक्सचं इंटिग्रेशन काय येईल साईन एक्सचं इंटिग्रेशन. हा साईन कोणाचा डेरिव्हेटिव्ह तर कॉस एक्सचा पण तो मायनस साईन एक्स म्हणजे याचं इंटिग्रेशन येईल तुमचं मायनस कॉस एक्स आणि कॉस एक्सचं इंटिग्रेशन तर साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह तो म्हणजे मायनस साईन एक्स फ्रॉम इंटिग्रेशन तुमचं π/4 आणि हा π/2. एवढं सॉल्व करायचं आहे. अगोदर अप्पर लिमिट पुट करा म्हणजे π/2 म्हणजेच मायनस कॉस π/2 मायनस साईन π/2 अप्पर लिमिट पुट केली आणि π/4 पुट करा मायनस लोअर लिमिट अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट तर लोअर लिमिट मायनस कॉस π/4 आणि मायनस साईन π/4. कॉस π/2ची व्हॅल्यू 0 मायनस 0 म्हणजे तो प्लसच झाला आणि मायनस साईन π/2ची व्हॅल्यू -1 मायनस
कॉस π/4ची व्हॅल्यू -1/√2 आणि साईनची सुद्धा 1/√2. हा -1 मायनस -1/√2 -1/√2 -2/√2 म्हणजे मायनस आणि हा मायनस प्लस झाला 2/√2. 2/√2 याच्यातनं एक √2 कॅन्सल होईल म्हणजे √2 राहील. √2 - 1 तुमचं ॲन्सर √2 - 1. ठीक आहे. आता हे एकच एक्झाम्पल होतं. याच्याऐवजी अल्टरनेटिव्ह एक्झाम्पल कोणते असतील 1 + sin 2x हे पण राहू शकतो. त्याच्याऐवजी 1 - sin x सुद्धा असू शकतो. 1 + sin x हे सुद्धा असू शकतो. अजून ते तुमचं एक्झाम्पल म्हटलं तुम्ही 1 - cos 2x आणि 1 + cos 2x ह्याच्यामध्ये 1 - cos x आणि 1 + cos x. ठीक आहे. हे तुमची वरचे 3 एक्झाम्पल जसे हे आपण सॉल्व केलं तसे सॉल्व करायचे आहेत. फक्त अँगल याच्यामध्ये ॲडजस्ट करावं लागेल. बरोबर. x/2 अँगल यांच्यासाठी येईल दोघांसाठी x/2 अँगल. नंतर हा तुमचा इथं यूज करा cos 2 थीटाचे फॉर्म्युलेज खालच्या 4मध्ये. म्हणजे हा 1 - cos म्हणजे साईन आणि 1 + cos म्हणजे कॉस. तर अँगल फक्त हा 2x आहे म्हणून तो फक्त x येईल तिकडचा अँगल आणि हे दोन्ही x असल्यामुळे हा इकडचा अँगल x/2 येईल आणि तसे ते सॉल्व करा. क्वेश्चन नंबर 5. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to π/2 sin² x × cos³ x × dx. मी कालही एक्झाम्पल घेताना सांगितलं होतं साईन आणि cos x मल्टिप्लायला असतील, tan x आणि sec x असतील मल्टिप्लायला tan x × sec² x, नंतर cot x × cosec² x हे मल्टिप्लायला असतील. असं नाही की फक्त तेवढेच असतील, त्यांच्या पॉवरसुद्धा दिलेल्या असतील. आता sin² x आणि cos³ x दिलेले आहे. ठीक आहे. आता प्रश्न असा आहे की फक्त cos x पाहिजे होता किंवा sin x पाहिजे होता, असं काहीतरी पाहिजे होतं. म्हणजे असं जर असतं sin of x × cos³ x × dx हे आपण सॉल्व केलं असतं, कारण आपण तेव्हा cos x ला t मानलं असतं याला. आता हेच एक्झाम्पल जर त्यांनी sin² x आणि फक्त cos x दिला असता तर आपण याला t मानलं असतं तेव्हा. पण आता दोघांच्या पॉवर दिलेल्या आहेत. पण पॉवर देतानाही ते क्यूबपर्यंत येऊ शकतं दुसऱ्याची पॉवर. ठीक आहे. आणि याची पॉवर 7, 8, 9, 10 काही राहू शकते. म्हणजे याच्याऐवजी sin² x म्हणा तर त्यांनी तुम्हाला sin⁵x × cos³ x हा सुद्धा दिला असता. आता हा जो cos³ x याचं काय करणार आपण, तर आपण याला अशा प्रकारे लिहू शकतो 0 to π/2 sin² x × cos² x × cos x × dx असं तो लिहिला जाईल. आता हा जो cos² x आहे त्या cos² x ला इन टर्म्स ऑफ साईन लिहा, आयडेंटिटी वापरा. म्हणजेच 0 to π/2 sin² x × cos² x म्हणजे 1 - sin² x × cos x × dx. आता काय येईल, sin² x दिला आहे, 1 - sin² x दिला आहे आणि cos x × dx दिलेला आहे. मग आता जर मी sin x ला जर t म्हटलं तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो cos x × dx. आता हा झाला इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशनचा पार्ट आला हा. आता जेव्हा जेव्हा डेफिनेट इंटिग्रेशन असेल, ध्यान ठेवा, जेव्हा जेव्हा डेफिनेट इंटिग्रेशन असेल तेव्हा जर तुम्ही इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन वापरलं तर त्याच्या ज्या लिमिट्स आहेत त्यासुद्धा बदलतात. इनडिफायनेटमध्ये आपण काय करत होतो, सबस्टिट्यूशन जेव्हा यूज करत होतो इनडिफायनेटमध्ये, जर तुम्हाला त्यांनी प्रश्न जर एक्समध्ये दिलेला होता मग आपण ह्या एक्सचं सबस्टिट्यूशन टीमध्ये करत होतो आणि शेवटी जेव्हा उत्तर आपलं यायचं ते टीमध्ये यायचं, उत्तर तुमचं टीमध्ये असायचं. पण आपण ते टीमध्ये न लिहिता त्या टीच्या जागी पुन्हा एक्सची किंमत टाकायची, म्हणजे उत्तर आपण एक्समध्येच काढत होतो. आता त्यासाठी इकडे काय करणार आहे, आपण फक्त लिमिट चेंज करणार त्यांच्या. जर आपण एक्समधनं टीमध्ये जाणार, व्हेरिएबल टीमध्ये जाणार आहेत आपण, तर आपण त्याच्या लिमिटसुद्धा ह्या लिमिट आहेत एक्सच्या लिमिट आहेत ह्या x = 0 आणि x = π/2 साठी. मग आपण टीमध्ये जाणार तर मग टीची किंमत काय येईल ते आपण चेंज करणार आहे. मग आता sin² x ला जर आपण टी म्हटले,
सॉरी साईन एक्सला टी म्हणणार आपण, साईन स्क्वेअर एक्सला नाही, कारण की साईन स्क्वेअर एक्सला जर आपण टी म्हटलं, साईन स्क्वेअर एक्सला जर आपण टी म्हटलं तर त्याचा डेरिव्हेटिव्ह 2 साईन एक्स इंटू कॉस एक्स येईल, म्हणजे साईन 2x येईल, तो तिकडे नाही आहे. मग आपण टी म्हणजेच पुट साईन एक्स इक्वल्स टू टी. मग आता डी टी काय येईल, डी टी इम्प्लाईज डी टी इक्वल्स टू, तर साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आणि ह्या एक्सचा डेरिव्हेटिव्ह डी एक्स विथ रिस्पेक्ट टू टी घेते म्हणून आपण टी घेतो म्हणून. मग आता लिमिट चेंज करावं लागतील, कारण की आपण एक्समधनं टीमध्ये जातो आहे, म्हणजेच वेन एक्स इक्वल टू 0, वेन एक्स इक्वल टू 0 ह्या एक्सची किंमत 0, जेव्हा एक्सची किंमत 0 असते तेव्हा टीची किंमत आपल्याला कळायची. मग एक्स इक्वल टू जर 0 म्हटलं तर साईन 0ची किंमत काय येते, साईन 0 इक्वल्स टू 0, म्हणजे टीची किंमत काय आली तर टी इक्वल्स टू 0 आला. नंतर एक्स इक्वल टू पाय बाय 2साठी बघा, वेन एक्स इक्वल टू पाय बाय 2, मग एक्स साईन पाय बाय 2ची किंमत काढा, एक्स इक्वल टू पाय बाय 2 म्हणजेच साईन पाय बाय 2 इक्वल्स टू टी म्हणजेच 1, म्हणजेच टीची किंमत किती येते 1 येते. मग आता ह्या लिमिट काय झाल्या 0 to 1 झाल्या टीच्या लिमिट्स. आपण हे व्हॅल्यू फुट करूयात आता, इंटिग्रेशन बिकम 0 to 1 बरोबर. साईन स्क्वेअर एक्स म्हणजे साईन एक्स म्हणजे टी, म्हणजे हा झाला टी स्क्वेअर इंटू 1 मायनस साईन स्क्वेअर म्हणजे हा टी स्क्वेअर आणि कॉस एक्स इंटू डी एक्स म्हणजे डी टी. एवढं आपल्याला आता सॉल्व करायचं आहे. टी स्क्वेअर इंटू 1 म्हणजे हा झाला 0 to 1 टी स्क्वेअर, टी स्क्वेअर इंटू टी स्क्वेअर म्हणजे झाला टी रेस टू 4 आणि इंटू हा डी टी. एवढंच आता आपल्याला सॉल्व करायचं आहे. मध्ये मायनस साईन आहे, प्लस मायनस असू द्या, फंक्शन इंटिग्रेशन प्रत्येकाचं सेपरेट येईल. तर टी स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येतं तर ते येतं टी क्यूब अपॉन 3, नंतर टी रेस टू 4चं इंटिग्रेशन मायनस टी रेस टू 5 अपॉन 5 आणि फ्रॉम 0 to 1 काय येईल आता 1 व्हॅल्यू पुट करा अगोदर, अप्पर लिमिट 1/3, 1 रेस टू 3 1च आणि मायनस 1/5 मायनस 0/3 लोअर लिमिट 0/3 झाला 0 मायनस 0/5 तो पण झाला 0, हे 0च असणार आहे. म्हणजे 1/3 मायनस 1/5, 5 इंटू 1 5, 3 इंटू 1 3, 5 मायनस 3 किती 2, तर 2/3 इंटू 5 15. तुमचा ॲन्सर यायला पाहिजे 2/15. ठीक आहे. आता साईन स्क्वेअर एक्स आणि कॉस क्यूब एक्स दिले होते त्यांनी आपल्याला, तर हेच एक्झाम्पल उलट करू शकतात. म्हणजेच याच्याऐवजी तुम्ही लिहू शकतात कॉस स्क्वेअर एक्स इंटू साईन क्यूब एक्स असं पण राहू शकतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये जनरल एक्झाम्पल कसे असतील तर तुम्ही लिहू शकतात इंटिग्रेशन ऑफ साईन रेस टू एन एक्स इंटू कॉस क्यूब एक्स इंटू डी एक्स हे राहू शकतं, किंवा कॉस क्यूब एक्सच्या ऐवजी फक्त कॉस एक्स हे सुद्धा राहू शकतो, कॉस क्यूब एक्सला और फक्त कॉस एक्स हे सुद्धा राहू शकतो. आता साईन रेस टू एन एक्स म्हटलं आहे तर पुढचं एक्झाम्पल कॉस रेस टू एन एक्स इंटू साईन क्यूब एक्स इंटू डी एक्स हे सुद्धा राहू शकतं, किंवा साईन एक्स हे सुद्धा राहू शकतं साईन क्यूब एक्सच्या जागी ऑरमध्ये. आता त्याचप्रमाणे टॅन आणि सेक्सचा डेरिव्हेटिव्ह, तर टॅन एक्स इक्वल टू टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय तो सेक्स स्क्वेअर एक्स येतो, टॅनचा डेरिव्हेटिव्ह तो सेक्स स्क्वेअर एक्स, म्हणजेच टॅन रेस टू एन एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स असा दिलेला असू शकतो एक्झाम्पल. त्यातही तेच सबस्टिट्यूशन वापरावं लागेल. नंतर कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह तो काय तो मायनस कोसेक स्क्वेअर एक्स म्हणजे कॉट रेस टू एन एक्स इंटू कोसेक स्क्वेअर एक्स, हे तुमचं अजून एक जनरलचं एक्झाम्पल असेल. एनची पॉवर किती घेऊन टाका तुम्ही. आता एक्झाम्पल ह्या दोघांच्या याच्यात विचारलं जातं, कारण की इथं कन्फ्यूज होतं तुम्ही. तर एक्झाम्पल तुमचं सेक रेस टू एन एक्स, सेक रेस टू एन एक्स इंटू टॅन एक्स इंटू डी एक्स येतं, किंवा कोसेक रेस टू एन एक्स इंटू कॉट एक्स इंटू डी एक्स. हे एक्झाम्पल थोडे वेगळे पण एक्झाम्पल त्याच पद्धतीने सॉल्व होतील. तर सेक रेस टू एन एक्स आहे
मी काय म्हटलं होतं, जी पॉवर असणार आहे जास्त त्याला आपण टी पुट करतो. मग हा जो सेक रेस टू एन एक्स दिलेला आहे, तर सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, सेक एक्स इंटू टॅन एक्स येतो. म्हणजे मी याला असंही लिहू शकतो, इंटिग्रेशन ऑफ सेक रेस टू एन मायनस वन, एक सेक एक्स तिकडे काढला, इंटू सेक एक्स इंटू टॅन एक्स इंटू डी एक्स. मग मी या सेक एक्सला टी पुट करणार, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय आला, हा आला डी टी. अशा प्रकारे ते एक्झाम्पल सॉल्व होता. ठीक आहे. जवळपास आता ह्या एक्झाम्पलवरून आपण किती घेतले, हे एक्झाम्पल होतं 1 2 3 4 5 6 असे कितीही एक्झाम्पल येऊ द्या, फक्त पॉवर्स बदलतील, पण एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायचे ह्याच मेथडने सॉल्व करायचे आहेत. दुसरी गोष्ट आता ध्यान ठेवा, जेव्हा जेव्हा डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये तुम्ही इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन वापरणार, जेव्हा जेव्हा इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये यूज करणार, तेव्हा लिमिट्सही चेंज करायच्यात. बरेच जण ह्या लिमिट चेंज करत नाहीत, बरेच जण हे विसरून जातात. ठीक आहे. तर तुम्हाला लिमिटही चेंज करायचं आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. एक लास्ट एक्झाम्पल घेऊ आणि आपण थांबू. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 6, आजचं लास्ट एक्झाम्पल. इंटिग्रेशन फ्रॉम -π/4 टू +π/4 1/1 मायनस साइन एक्स. आपण अगोदर हे एक्झाम्पल सॉल्व करून घेऊ आणि नंतर याचे अल्टरनेटिव्ह एक्झाम्पल कोणते असू शकतात ते आपण नंतर पाहू. तर आता 1/1 मायनस साइन एक्स, तर काही जण त्याला लिनियरली लिहितील, काही जण त्याला म्हणजे लॉग ऑफ 1 मायनस साइन एक्स लिहू शकतात. आणि ध्यान ठेवा, लिनियर फॅक्टर आहे मान्य आहे, पण तो ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचा आहे, हे अल्जेब्रिक फंक्शन नाही आहे. ठीक आहे. इथं जर एक्स असता 1/1 मायनस एक्स, तर आपण ते लॉगमध्ये उत्तर काढलं असतं. आता याला आपण रॅशनलाइज करू, 1/1 मायनस साइन एक्स इंटू 1 प्लस साइन एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स इंटू डी एक्स. आता 1 प्लस साइन एक्स इंटू 1 म्हणजे 1 प्लस साइन एक्स झाला, अपॉन 1 मायनस साइन एक्स इंटू 1 प्लस साइन एक्स, ए मायनस बी इंटू ए प्लस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, 1चा स्क्वेअर 1 आणि मायनस साइनचा स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. -π/4 टू π/4 1 प्लस साइन एक्स अपॉन 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स, आयडेंटिटी वापरा म्हणजे कॉस स्क्वेअर एक्स येईल इंटू डी एक्स. डिनॉमिनेटर सेपरेट करा म्हणजे इंटिग्रेशन फ्रॉम -π/4 टू π/4, तर तो येईल तुमचा 1/, कॉस स्क्वेअर एक्स आणि प्लस साइन ऑफ एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. काय येईल, 1/, कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे 1/, कॉस काय येतो, सेक येतो, म्हणजे हे आलं तुमचं सेक स्क्वेअर एक्स प्लस साइन एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स आहे, तर साइन एक्स अपॉन कॉस एक्स घ्या, तो आला टॅन एक्स आणि डिवाइडला एक कॉस एक्स उरतो आहे म्हणजे तो काय आला, सेक एक्स आला इंटू डी एक्स. मध्ये प्लस साइन आहे म्हणजे इंटिग्रेशन सेपरेट करा, त्याला तुम्ही असं लिहू शकतात. ठीक आहे. इंटिग्रेशन फ्रॉम π/4 टू -π/4 आहे खाली आणि वर हा प्लस π/4 टू सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन प्लस असल्यामुळे सेपरेट होतात, सेक स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स आणि प्लस -π/4 टू प्लस π/4 सेक एक्स इंटू टॅन एक्स किंवा टॅन एक्स इंटू सेक एक्स, दोन्ही सारखे आहेत. त्यांचे इंटिग्रेशन घ्या. याला तुम्ही डायरेक्टली लिहिलं असतं सेक स्क्वेअर एक्स, कोणाचा इंटिग्रेशन काय तर सेक स्क्वेअर एक्सचं, तर ते तर टॅन एक्स येतं आणि सेक एक्स इंटू टॅन एक्सचं इंटिग्रेशन येतं सेक एक्स येतं प्लस सेक एक्स फ्रॉम -π/4 टू π/4 किंवा तुम्ही एकत्र लिहू शकतात ते. ठीक आहे. ठीक आहे. ही स्टेप तुम्ही ड्रॉपही करू शकता, डायरेक्ट त्याच्यानंतर ती स्टेप लिहू शकतात. नंतर आता अगोदर अप्पर लिमिट पुट करा म्हणजेच टॅन π/4 आणि प्लस सेक π/4, नंतर मायनस लोअर लिमिट टॅन -π/4
आणि मायनस प्लस सेक मायनस पाय बाय 4. काढा व्हॅल्यूज. आता टॅन पाय बाय 4ची किंमत किती 1 आहे, प्लस सेक पाय बाय 4ची किंमत, सेक पाय बाय 4ची किंमत म्हणजे कॉस पाय बाय 4ची किंमत काढा. कॉस पाय बाय 4 म्हणजे कॉस 45. तर कॉस 45ची किंमत किती 1/√2. त्याच्या उलट करा म्हणजे फक्त आलं √2 मायनस टॅन मायनस पाय बाय 4. आता मध्ये मायनस साईन आहे म्हणजे अँगल निगेटिव्ह आहे, तर तो टॅनसाठी काय होतो, टॅन हे इवन फंक्शन, कारण साईन त्याच्यामध्ये येतं ना, मग तो मायनस साईन बाहेर येतो म्हणजे मायनस टॅन पाय बाय 4ची किंमत -1. सेक मायनस पाय बाय 4, सेक कोणाचा उलट आहे कॉसच्या, कॉस इवन फंक्शन आहे म्हणजे हा मायनस साईन तो ॲब्सॉर्ब करून घेईल म्हणजे सेक पाय बाय 4ची किंमत √2 प्लस √2. एवढं सॉल्व करा. 1 प्लस √2 मायनस साईनमध्ये घ्या, मायनस मायनस प्लस आणि हा मायनस √2 हा कॅन्सल. 1 + 1 2. ॲन्सर आलं तुमचं 2. ठीक आहे, ॲन्सर तुमचं आलं 2. बघा सगळे जे एक्झाम्पल आपण 6चे 6 घेतले त्यांचं काय उत्तर आलं, 1 नंबर आलेला आहे म्हणजे युनिक उत्तर आलं त्याचं. त्याच्यामध्ये काही बदल होत नाही, व्हॅरिएबल नाही त्याच्यामध्ये, म्हणून त्याला आपण युनिक म्हणणार आहे. ज्याच्यामध्ये व्हॅरिएबल असणार त्याला आपण युनिक म्हणणार आहे. आता 1/1 मायनस साईन एक्स आहे, तर तेच त्यांनी तुम्हाला 1/1 प्लस साईन एक्स सुद्धा दिलं असतं. ठीक आहे, याच्याऐवजी 1/1 प्लस कॉस एक्स म्हणा किंवा 1/1 मायनस कॉस एक्स हे सुद्धा दिलं असतं. पण ध्यान ठेवा, जेव्हा जेव्हा 1 प्लस कॉस एक्स 1 मायनस साईन एक्स असेल, 1 मायनस कॉस एक्स असेल, तेव्हा कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला वापरायचा आहे. हा 2x सुद्धा दिलेला शकतो. ठीक आहे, म्हणजेच 1 मायनस कॉस 2x फॉर्म्युला. हे 4 एक्झाम्पल तुमचे ते आहेत. नंतर याच्या उलट ते 1 मायनस साईन एक्स 1 प्लस साईन एक्स आहे. वाटलंच तर तुम्ही 1/1 मायनस साईन 2x एक्झाम्पल सॉल्व करून बघ जा, ते काय ते पहा. ठीक आहे, बाकीचे एक्झाम्पल बघा. अजून काही अडचण असली मला पर्सनली मेसेज करा, मी सॉल्व करून देईल तुम्हाला. थँक्यू.